आज बुधगाव नगरीमधल्या सर्व शेतकऱ्यांनी एक आंदोलनाचा एक नवीन मार्ग काढलाय। तिथल्या महिलांनी आपल्या रक्तानी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की शेतकऱ्यांची मुलांची लग्न होईना झाल्यात, ह्या जमिनी गेल्या तर काय होईल याचा विचार करून आणि प्लस पहिला दुसरा तिसऱ्या पिढीपर्यंत तुमचे 2 कोटी 4 कोटी कुणालाही राहणार नाहीये, तरी ह्या गोष्टीचं मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन आमच्यासारख्या ज्या सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात जे शेतकरी पीडित आहेत त्यांची सगळ्यांची दखल घेऊन आणि पीडित असण्याबरोबर त्याच्या बाजूच्या पण शेतकऱ्यांची सगळी दखल घेऊन याच्यातनं मार्ग काढावा ही आत्ता आम्ही फक्त तुम्हाला रक्ताचं पत्र देतोय। याच्यावर तुम्ही व्यवस्थित निर्णय नाही घेतला तर आम्ही तुमच्या तिथपर्यंत पोहोचू। आणि ओके, शक्तीपीठ महामार्गासाठी कोणत्याही भाविकाची मागणी नसताना हा सोयीचेने शक्तीपीठ मार्ग मुख्यमंत्री करत आहेत। आता आम्ही आमच्या रक्तानी पत्र लिहित आहोत, प्रसंगी आपल्यालाही रक्त द्यावे लागेल। नमस्कार, सांगली जिल्ह्यातल्या बुधगावमध्ये होती आहे। बुधगावमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्व महिलांनी आपल्या रक्तानी हे CM साहेबांना पत्र दिले आहे। या पत्राची CM साहेबांनी दखल घ्यावी, कारण कुणाचीही मागणी नसताना हा रस्ता होत आहे। शेतकरी ह्यामुळे भूमिहीन होत आहे, शेतकऱ्यांची पुढची पिढी यामुळे बर्बाद होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा। मी बुधगावहून बोलते। शक्तीपीठासाठी माझा पूर्ण विरोध आहे। मुख्यमंत्र्यांनी आम्ही हे पत्र रक्ताने लिहित आहे, त्याची दखल घेऊन आमची ही विनंती मान्य करावी। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन आहे। या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून आम्ही सांगलवाडीपासून मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहिण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला। आज बुधगावातील महिला शेतकऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलेले आहे आणि विनंती केलेली आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही महाराष्ट्र शासनाला लक्षात आणून देतोय की या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्या विरोधाची कारणही आहे, परंतु हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन ऐकायला तयार नाही। पुढच्या वेळेस आणखीन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज या बुधगावमधल्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे।